सिंधुदुर्गातील नरडवे धरणग्रस्तांना आता विशेष आर्थिक पॅकेज मंजूर करण्यात आलाय। प्रकल्पग्रस्तांना स्वेच्छा पुनर्वसन अनुदान मिळणार आहे। 2002 पासून करत प्रलंबित प्रकल्पाला चालना मिळणार आहे। सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी नरडवे धरणग्रस्त कृती समितीच्या सदस्यांसह विधान भवनात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची नुकतीच भेट घेतली। त्या बैठकीनंतर 2 वर्षांपासून रखडलेले पर्यायी जमिनीऐवजी विशेष आर्थिक पॅकेज प्रकल्पग्रस्तांना तत्काळ वितरित करण्याचे निर्देश मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेत। त्यामुळे या नरडवे धरणाला चालना देखील मिळणार आहे। दरम्यान याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। सह्याद्रीच्या पायथ्यालगत असलेला नरडवे प्रकल्प पुन्हा एकदा मार्गी लागतोय, पुनरुज्जीवित होतोय। एकंदरीत मी आता आहे नरडवे प्रकल्पाच्या या गावामध्येच। पाहू शकता मागील बरेच वर्ष हा प्रकल्प रखडलेला होता, परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी हा जो प्रकल्प आहे सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्यांना यश मिळालं। या संदर्भात बैठकही झाली आणि त्यांना इथले जे स्थानिक लोक आहेत, शेकडो लोकांची इथे जी जमिनी आहेत या प्रकल्पासाठी जाणार आहे, जवळपास 900च्या वरती। त्यामुळे ह्या लोकांना सुद्धा चांगलं पॅकेज मिळणार आहे आणि सिंधुदुर्गातला हा जो सह्याद्री लगतचा जो भाग आहे तो पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम होणार आहे। आणि आपण जी एकंदरीत बरेच वर्ष जी मागणी केली होती, जवळपास 2001 पासूनची या प्रकल्पासाठी बांधणी सुरू होती, परंतु आता या प्रकल्पाला म्हणजे नरडवे प्रकल्पाला पुन्हा एकदा पुनरुज्जीवन मिळणार आहे। कॅमेरा पर्सन योगेशसह रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। 5 महसुली गावं आहेत, त्याच्यात 1200 हेक्टर क्षेत्र गेलेलं आहे। 900 संकलन रजिस्टर प्रमाणे 967 कुटुंब पकडले आहेत आणि त्यातील दुर्गानगरची 152 कुटुंब आहेत जांभोडे गावठणमध्ये। बाकीची सांगवे गावठण, दिगवळे गावठण आणि लेनवडी या 3 गावठणामध्ये बाकीच्यांचं पुनर्वसन होत चालू आहे। वाढीव कुटुंब जे 234 होती त्यांचा सुद्धा प्रस्ताव तो रद्द करण्यात आलेला होता वाढीव कुटुंबांचा, आणि आज तो प्रस्ताव जलसंपदा आपले पालकमंत्री आणि गोट्या सावंत यांच्या अथक प्रयत्नाने 234 वाढीव कुटुंबांना सुद्धा मान्यता मिळाली आणि त्यांना सुद्धा भूखंडाऐवजी 4,38,000 प्रमाणे त्यांनी मान्य केलेले आहे आणि तो येत्या काही दिवसामध्ये तेही अनुदान वाटप होणार आहे। आणि यासाठी हे 3 मुद्दे प्रामुख्याने होते, बाकी सुद्धा मुद्दे होते, पण हे प्रामुख्याने न सुटणारे असे मुद्दे होते। या कारणास्तव आम्ही प्रकल्पग्रस्तांनी मिळून काम बंद केलं होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।